त्याच बॉलवर त्यांनी व्हाईट बॉल आलाय. संघाचं अकाउंट ओपन झालं यावेळेस चिखलोली ठाकूरपाडा टीमच्या माध्यमातून. केपी सर आपण पाहू शकता यावेळेस मध्येच्यात जात असताना मॅम फ्रॉम बदलापूर एक जबरदस्त व्यक्तिमत्व ज्याने अनेकशे उन्हाळे पावसाळे क्रिकेटला दिलेत कारण साध्याने खूप चांगला खेळ त्यांचा क्रिशा 11 बदलापूरमधून आपण पाहतो. कोणत्याही फलंदाजाने 3 षटकार ठोकले तर बागारामजी पवार यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज. गुरदस्त आहे राऊंड द विकेट. यापुढे देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न लाऊड अपील मैदानात आपण पाहू शकता परंतु यावेळेस बाळाला मिळालं जीवनदान. नक्कीच लाऊड अपील झाली होती यावेळेस आपण पाहू शकता. बाळाच्या विकेट किती मात्र महत्वाची येते हे देखील आपल्याला पाहायचं. डॉट बॉल आला. पहिला बॉल यावेळेस गुरुदास राजेश हजारेने वाईट फेकला होता परंतु आता जर इथून विचार केला तर कमबॅक करत असताना गुरुदास राजेशला आपण पाहतो. चिखलोली ठाकूरपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट यावेळेस श्री गणेश देहबरी हे मॅच आपण एन्जॉय करतोय. पुन्हा त्यावेळेस ब्लॉक हॉलचा चेंडू फेकला होता. दोन्ही फलंदाज यावेळेस हरणीच्या बेगानं धावले परंतु पंचाचा इशारा काय होतो हे देखील आपल्याला पाहायचं आहे. येस फलंदाज बाद. श्री गणेश मानकिवली संघाचा अष्टपैलू खेळाडू पंकजी भोले सर यांचा शुभागमन झालं. याबा आपण व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. जय हनुमान ढवलीपाडा टीमचं देखील शुभागमन झाले. स्वागत आहे आपलं बदलापूर नगरीमध्ये. गुरुदास तयार होते बॉडी ट्रॅकवरती पुन्हा एकदा राजेश हजारे. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक होते यावेळेस अक्षय कडव चुकी करत असताना कारण अनिकेत सोरका त्याला आपण पाहतो. नक्कीच त्याच्या नावाने चिखलोली ठाकूरपाडा संघ ओळखला जातो परंतु इथून जर विचार केला तर परंतु बाद करण्याची नामी संधी निर्माण झाली होती परंतु थोडेसे फंबल झाले. अक्षय कडव आणि उतलो फेक दरम्यान एकदा फेकपुढे जाईल. एका धाब्याने तो मात्र स्वतःचा संघाचा अकाउंट ओपन केलं जातं. यावेळेस अनिकेत सोरखारीच्या माध्यमातून अनिकेत आणि बाळा ही जोडी आपण पाहतो कारण निकेश इथून मात्र डायमंड डकचा शिकार ठरत असताना एकही चेंडू त्याने फेस नव्हता केला. यावेळेस ऑन साईडला बिगिट करायचा प्रयत्न करतो. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रूपात एक जोडी झाली नाही. आता एका धाब्याच्या साथीने टीमची टोटल पुन्हा पुढे जात असताना स्कोरबोर्डवरती 3 धावा. एक्स्ट्रा रूपात एक धावा आली त्यानंतर जर विचार केला तर यावेळेस 2 धावा एकवटल्या गेल्याने आता 3 धावा स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय. गुरुदास राजेश हजारे यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती अँगल चेंज केला. राईट राऊंड द विकेटने पुन्हा एकदा ऑन साईडला यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु बॅटन पारमधून चढून निघून चालला. यष्टीरक्षक प्रतीक कडवच्या हातामध्ये डॉट बॉल. प्रतीक कडवचा विचार केला तर मागील मॅचमध्ये खूप चांगली कामगिरी प्रतीक कडवची राहिली. तब्बल 25 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या आणि जयश्रीराम मराठी सारखा एक मातबर संघाला त्यांनी तुम्हाला बीट केलं परंतु इथून जर विचार केला तर गुरुदासजी देखील चांगली राहिली होती. यावेळेस टीम देहवली संघाची हाफ टाका होता. आपण आता यावेळेस मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतो. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. स्पॉन्सरला देखील आता मात्र कवयत करण्याची संधी मिळते. नक्कीच आपण पाहू शकता मेन पात्राच्या भूमिकेत संदेश किस्मतराव सर म्हणून शहापूर त्याचं देखील आपण पाहू शकता. या स्पर्धेमध्ये 4 रात्रीमध्ये खूप चांगली कामगिरी राहिली आहे. नंदूमामा बागराव यांचं देखील शुभागमन झाले. त्यांचं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. राजेश हजारे यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. यावेळेस 3 षटकांची ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस बिगिट केलाय. बराच काळ शांत होता परंतु मोठा फटका पाहायला मिळतोय. डीप क्षेत्राशी जज करतोय संदेश बागरावने डीपला झेलल्याने तर संपलाय फलंदाज बाळाचा खेळ. लागणारा पहिला मोठा धक्का. फलंदाज बाद.
संपर्क झाले आणि यावेळेस गोरदास राजेशने आपण पाहिलं फक्त 6 धाबा खर्च केला, परंतु आता इथून जर विचार करत वन ट्रॅक वरती त्याचेच बंधुराज आपण पाहतो यावेळेस मोहन हजारेला आपण पाहतो वन ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिले झाले संपन्न. यावेळेस स्ट्रायकिंग युनिटवरती फलंदाज जो नेट नंबर 4 वरती दाखल झाले तो रोशन आणि त्याचे साथी अनिकेत सुरखादे. पहिलाच बॉल यावेळेस फरका चांगला मार म्हणतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळाडू तयार होता, हाताचा पिसारा पुरवला आणि पूर्णपणे चेंडूला हातामध्ये सामावून घेतला. धक्का अजून एक लागेल यावेळेस फलंदाज रोशनला परतावं लागेल माघारी. बिग विकेट, बिग लॉस. फोटो होता ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, यष्टी रक्षक प्रतीक कडवणे पुन्हा एकदा टिपला जेल आणि आता यावेळेस फलंदाज अनिकेत सुरखाते देखील संपलाय खेळ. फलंदाज बाद. फलंदाजी करण्याचा निर्णय थोडासा अंगलट आलाय की काय हा देखील प्रश्न निर्माण झाला, कारण एकामागे एक फलंदाज बाद होत असताना राहुल थोरवेला आपण पाहतो चांगला फटका यावेळी चेंडू निघून चाललाय वाईट स्लॉक आपल्या क्षेत्रामध्ये. खेळाडू यावेळी उचलण्यामध्ये थोडासा वेळ घेतील दरम्यान 2 धाबा सहजरित्या कंप्लीट. राहुल थोरवेला आपण पाहतोय तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 3 धाबा कंप्लीट. उत्तम मुंडेने आपण पाहतोय यावेळेस थोडंसं फंबल होत असताना 4 धाबा मैदानाच्या कंप्लीट होत असताना गुड रन बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. 4 धाबा इथून मात्र एकवरल्या गेल्या आणि 4 धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल यावेळेस वेगाने पुढे जाईल 10 या आकड्यावरती, जिथे मात्र फक्त आणि फक्त एकच धाव होती, परंतु तिथे थोडेसे खेळाडू फंबल झाले, उचलण्यामध्ये थोडासा वेळ घेतला आणि इथून आपण पाहू शकता नक्कीच राजेश हजारे होते, उचलण्यामध्ये थोडासा वेळ घेतला तत्पूर्वी 4 धाबा सहजरित्या एकवटल्या गेल्या. राहुल थोरवेला आपण पाहतो आमचे अगदी जवळचे मित्र यावेळेस स्ट्रायकिंग एंडवरती हा प्रकार होता. पुन्हा त्यावेळेस दिशा देण्याचा प्रयत्न, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हेच या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस क्षेत्ररक्षक होता पाठमोरा पडतो, बॉल निघून चाललाय दरम्यान सीमा पार. 4 धाबा चौकार. इथून जर विचार केला आता धावसंख्येला आकार मिळत असताना अजून एक ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न करतो यावेळेस वेगानं बीट करत असताना, कारण गोलंदाज आपण पाहतो यावेळेस मोहन हजारे 2 चेंडूवरती 8 धाबा आल्या होत्या. मागील बॉलचा विचार केला तर चौकार ठोकला होता इथून मात्र राहुल थोरवे ना, परंतु त्या आधीचा विचार केला तर फक्त एकच धाववरती तिथे 3 धाबा एक्स्ट्राच्या रूपात खर्च केला. गोलंदाज क्षेत्ररक्षक राजेश हजारे होते, थोडीशी चूक झाली आणि 3 धाबा तिथून मात्र एक्स्ट्राच्या एकवटल्या गेल्या. गोलंदाज सज्ज होते पुन्हा आता मोहन यावरती गेला ऑन साईडला पुन्हा आता दिशा देण्याचा प्रयत्न. यस LBW अजून एक धक्का लागेल फलंदाजी करत असताना चिखली ठाकूरपाडा टीमला. फलंदाज राहुल थोरवे बॅक टू द पवेलियन. आपण पाहतोय शैबाच्या बुबेरे गोरेगाव यांचं शुभागमन झाले. साहेब याबा आपण व्यासपीठावरती आपला देखील हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. सातत्याने अमर 11 गोरेगाव संघाला पाठीराखा म्हणून नेहमीच त्याची ओळख राहिली. या आपण व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत.
आणि चिखलोली गावचे पाटील काका आपण देखील या व्यासपीठावरती चिखलोली ठाकूरपाडा पाटील काका या आपण व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. पंच षटक क्रमांक दुसरे संपन्न झालंय का थोडस चेक करायचं. एक चेंडू कदाचित शिल्लक असेल. बघा पहिल्या बॉलवरती फलंदाज बाद झाला, दुसऱ्या बॉलवरती फलंदाज बाद, तिसऱ्या चेंडूवरती 4 धावा धावून घेतल्या, चौथ्या बॉलवरती चौकार आणि पाचव्या बॉलवरती पुन्हा एकदा फलंदाज बाद. येस नक्कीच पाचवा चेंडू डॉट बॉल होता. नक्कीच आमचे साथी स्कोरर थोडीशी दिलगिरी व्यक्त करत असताना नक्कीच साथी स्कोरर कडून थोडे चुका होत असताना नक्कीच आमचे ऑफिशियल अपडेटर देखील थोडीशी दिलगिरी व्यक्त करत असताना गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होता. शेवटचा षटक केतन. पहिला बॉल ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतो. यावेळेस आपण पाहू शकता डॉट बॉल. नक्कीच आपण पाहू शकता बॉल ट्रॅक वरती छोटासा खेळाडू केतनला आपण पाहतो अंडर 19चा हा खेळाडू, परंतु यावेळेस संगणकाने विश्वास दाखवलाय काय नन्ना परिंदा ऊंची उडान भर पाएगा. शेवटची ओव्हर आपण पाहतो. यावेळेस 2 षटकाच्या अंती टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 14 धावसंख्येवरती पूर्णपणे स्थिरावली आहे, परंतु आता बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेस केतन राऊंड द विकेट. यावेळेस देखील पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न स्ट्रॉंग अपील मध्ये त्यात आपला पार मध्ये परंतु अंपायर सिग्नल डॉट बॉल. कमबॅक करत असताना आपण पाहतो यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज केतनला आपण पाहू शकता चांगली कामगिरी करत असताना सातत्याने यावेळेस दहिबरी टीमसाठी खूप चांगला खेळ राहिला केतनचा देखील, आणि आज देखील तीच कामगिरी यावेळेस स्पर्धेच्या तो देखील करतोय. स्टेप आउट झाले होते, परंतु यावेळेस यू मस्ट आय विल डेफिनेट हिट फर्निचर डिस्ट्रॉय केले गेले, आणि म्हणून तर म्हटलं जातं जिंदगी में कभी भी किसी को बेकार मत समझना दोस्तों, क्योंकि बंद पड़ी घड़ी भी दिन में 2 बार सही समय बदल दिया है. आणि तेच सांगत असताना यावेळेस केतनने केले कम बॅक. 3 बॉल सलग डॉट फेकलेत फलंदाज बाद. आता जर तुम्ही विचार केला तर खेळाडू कक्षामध्ये देखील भयान शांतता आपल्याला पाहायला मिळते, कारण संघ कुठेतरी अडचणीत सापडला. खूप चांगली कामगिरी यावेळेस केली होती मागील मॅच मध्ये अनिकेत सुरखा देणं, परंतु आता जर तुम्ही विचार केला तर संघ पूर्णपणे अडचणीत सापडला. स्लॉगरचे षटक हाणामारीचे षटक यावेळेस गोलंदाज केतन पूर्णपणे कमबॅक करत असताना अँगल चेंज केलाय. ओव्हर द विकेटने आले त्यावेळेस देखील चौथा बॉल डॉट जाईल का. यस पंचाचा बोट आकाशाकडे अजून एक धक्का लागेल. आल्या पावली मैदानाच्या बाहेर जात असताना यावेळेस परत आपण पाहतोय अक्षय बॅक टू द पवेलियन. पण डगचा शिकार ठरत असताना यावेळेस आपण पाहतोय परत अक्षयला परतावं लागलं. एकही चेंडू त्यांनी फेस केला नाहीये, आणि यावेळेस जड पावलाने जड अंत करणारे मैदानाच्या बाहेर पडत असताना गुरदास केतन यावेळेस देखील दिशा देण्याचा प्रयत्न करतो. 5वा बॉल डॉट जाईल का, आणि 5वा बॉल तुम्हाला डॉट जात असताना अजून एक धक्का लागेल. माफ करा व्हाईट बॉल असेल. यावेळेस आपण पाहू शकता नक्कीच चेंडू तर मागे गेला होता. मला देखील असं वाटलं होतं की हा बॉल डॉट असेल, परंतु पंचाने पूर्णपणे हेरलाय. हा बॉल वाईट आहे. यस पूर्णच बाद झालाय. रुपेश आणि निलेश ही जोडी आपण मैदानात पाहतो.
हा प्रकार पुन्हा एकदा बिगिट करायचा प्रयत्न, फटका फसला. इनफिल्ड मध्ये क्षेत्रक्षेत्र जज करतोय स्वतः कॅप्टन रेड्डी फ्रॉम द फ्रंट. ही भूमिका बजावत असताना अजून एक जेल टिपला आहे. अजून एक पुन्हा मात्र बाद होईल. निलेशला देखील परतावा लागेल. फॉरनच बाद. षटक क्रमांक तिसरा मार्गस्थ असताना काही चेंडूचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाला. यापुढे देखील एज लागली. चेंडू ट्रॅव्हल झालाय. 5 लेगच्या क्षेत्रामध्ये खेळाडू होते उत्तम मुंडे. उत्तम फेक करत दरम्यान सिंगल तर एकविली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का आणि दुसऱ्या धावासाठी यावेळेस फलंदाज होईल बाद. येस नक्कीच आउट झालेत. अगेन्स्ट सुधीर 11 बडबल. दोन टीमचे कॅप्टन यायचं नाणेफेकीसाठी. एका बाजूला डोंबिवली विभागातील हेडुटने संघ, त्यांच्या अगेन्स्ट नेरळ विभागातील सुधीर 11 बडबल संघ आपण पाहतो. दोन टीमचे कॅप्टन या रिपोर्टिंग करा नाणेफेकीसाठी. 16 धावा बनवल्या गेल्या. फलंदाजी करत असताना टीम चिखलोली ठाकूरपाडाच्या माध्यमातून आणि आता दहिवली संघाला इथून 17 धावांचं लक्ष या मॅच मध्ये. जशी सामन्याला सुरुवात होईल आपण आवाज ऐकूया मच्छिंद्र पाटील सरांचा. धन्यवाद. शुक्रिया. मैच चलेंगे दोस्तों मैदान की तरफ. जीत के लिए महज 17 रन की आवश्यकता. ये मुकाबला काफी बड़ा होगा दोस्तों, क्योंकि ये दोनों टीमें ने कई मुकाबले जीतकर यहां तक का सफर पार किया है, लेकिन अब ये सफर पार करना उनके लिए बेहद जरूरी होगा. हमारे चाचा बुबेरे, इनका भी आगमन हो चुका है. गोरेगांव से बिलोंग करने वाले. स्वागत है चाचा आपका. क्रिकेट के काफी निस्सीम चाहते हैं, जहां पर बदलापुर में कहीं भी एरिया में तहसील में यदि क्रिकेट प्रतियोगिता खेली जाए तो चाचा वहां पर पहुंचते हैं. स्वागत है चाचा आपका इस प्रतियोगिता में. रमजान महीना भी चल रहा है चाचा, आपको रमजान की हम शुभकामना देते हैं, क्योंकि हमने पहले भी कहा था कि इंसान का कोई मजहब नहीं है, कोई धर्म नहीं है, सिर्फ एक ही धर्म है, हमारी मानवता. एक दूसरे का कदम कदम बढ़ाया जाए, खुशी के गीत गाते जाए. हम चाहते अमन, हम चाहते शांति और हम चाहते एकता. चलिए दोस्तों, क्रिकेट की सदाबहार बेहतरीन की दुनिया में रात के ठीक 11 बजकर समय हो चुका है 49 मिनट. यह सुहानी शाम, सुहाना सफर. आसमान बिल्कुल साफ सुथरा, आप देख सकते हैं आसमान में चांद बिल्कुल नजर नहीं आ रहे, सितारे भी नजर नहीं आ रहे, और बहुत ही शानदार आयोजन. जोली ट्रॉफी 2022 का यह शानदार यादगार सफर. हाल ही में बदलापुर में पीपीएल का सफर समाप्त हुआ, उसके बाद जोईली का सफर शुरू हुआ, और ये भी बदलापुर में बदलती क्रिकेट की दुनिया परिभाषा हम देख पा रहे हैं. अरेबिक चढ़ी मैदान पर चिखलोली बनाम चलता मुकाबला देवली के बीच में. कौन बनेगा विजेता पर? सुपर 4 में ये कौन सी टीम आएगी, ये देखने वाला समय होगा. मैडे मेरे बताती बेस्ट बल्लेबाज इस समय. संदेश प्रतीक नॉन स्ट्राइक पर गेंदबाजी में तैयार, 11 नंबर के जर्सी बनते हुए. यस, धवले पर और देसाई टीम. टॉस के लिए आना है आपको. बहुत बहुत शुक्रिया. महेंद्र धुले, पप्पू धुले, सभी धुले परिवार, सभी जोईली गांव इस प्रतियोगिता को अंजाम देती हुए. अच्छी गेंद, कमाल की गेंदबाजी. यहाँ पर बहुत खुशी होती है जब हमारे ग्रामीण के खिलाड़ी इस तरह की गेंदबाजी करते हैं. अंतर्राष्ट्रीय क्रिकेट प्रतियोगिता में इस तरह की गेंदबाजी हम अक्सर देखते हैं, लेकिन टेनिस विश्व में इस प्रकार की गेंदबाजी देखना काफी महत्व और बहुत ही अच्छा महसूस हमें करवाती है. दौर की समाप्ति यही गेंदबाज करनी होगी, क्योंकि 18 गेंदों में 17 रन की आवश्यकता है, और 17 का खतरा किसके ऊपर मंडराएगा. 23 तनार गेंदबाज शानदार शुरुआत करते हुए. इस बार भी कट करने की कोशिश, कड़ी अपील, लेकिन देयर इज नो अपील बाय बॉलर, और यही कारण था अंपायर ने इस तरफ नजरअंदाज किया. डॉट की समाप्ति. 2 गेंदे मैदान के बाद डॉट गेंदे फेंके जा रहे. मैडी जिस प्रकार से गेंदबाजी की जा रही है, कमाल की गेंदबाजी.
ऐसे गेंदबाज इस तहसील में है, ये एक अपने लिए गौरव की बात है। और टेनिस का स्टैंडर्ड कितना बड़ा है, इस गेंदबाज ने कमाल की गेंदबाजी। ये गेंदबाज की ताकत रखने वाली गेंदबाजी टीम मानी जाती है। एक और शानदार गेंदबाजी, कोई भी मौका नहीं बल्लेबाज के पास। पहली दो गेंदें ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर फेंकी और ये गेंद लेग स्टंप से अंदर लाई। कमाल की गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी। मैं इस गेंदबाज की तारीफ करना चाहूंगा विदाउट फेल। आई वुड लाइक टू अप्रिशिएट टू बॉलर रोशन, कमाल का रोशन। एक घना अंधेरा और इस घने अंधेरे में रोशनी करती हुई इनकी गेंदबाजी, कमाल की शानदार गेंदबाजी। हमारे साथ जुड़ चुके राहुल चौहान, काफी अच्छी मीठी बोली बोलते मराठी के बेहतरीन कमेंटर, उभरते सितारे इस बदलापुर तहसील से। मैडी के साथ साथ भी कई कमेंटर यहां पर हमें मिल चुके हैं। इस बार हुक किया गेंद को, खिलाड़ी मौजूद नहीं है लेकिन खिलाड़ी के पहुंच से बाहर अंपायर के इशारे का इंतजार कर रहे हैं। वनवा सीमा पार, सीधा 4 रन। हेलो चेक, हेलो चेक। टीम का स्कोर 4 रन बिना किसी विकेट के नुकसान के ऊपर। 3 गेंदें डॉट फेंकने के बाद बल्लेबाज ने अपना जलवा दिखा, सीधा 4 रन की मोहर लगाते हुए। आपकी बार, कमाल की टाइमिंग। लगातार 3 गेंदें डॉट खेलने के बाद संदेश ने एक अच्छा संदेश यहां पर पास किया है। उन्होंने कहा कि खामोश रहना कितनी बड़ी बात है। खामोश, इसके बाद उन्होंने अपना जलवा दिखा दिया। जिस तरह से नबी नईली दुल्हन सभी से प्यार से पेश आती है, हाँ जी करती है, उसके बाद तेवर दिखाती है, उसी अंदाज में तेवर दिखा इस बल्लेबाज ने। कमाल की टाइमिंग, कमाल की टाइमिंग, ताकत तकनीक नजर, सीमा पर 6 रन। राहुल यहां पर क्या क्रिकेट मैच है मैदान पर। पहली 3 गेंद में एक भी रन नहीं है और पिछले 3 गेंद में 2 चौके 1 छक्का और कुल मिलाकर टीम का स्कोर है 14 रन। अब जीत के लिए मैच 3 रन की आवश्यकता, इसी का नाम है क्रिकेट। कभी खुशी कभी गम, आप में है दम तो हम भी नहीं है कम, ये बता दिया आखिरी दौर में बल्लेबाज ने बतौर बल्लेबाज। कमाल का जलवा दिखा पर संदेश ने, कमाल का जलवा। और 3 गेंद में 2 बड़े शॉट, छक्के, 1 छक्का 2 चौके लगाकर टीम का स्कोर 14। जीत के लिए 3 रन की आवश्यकता। अगला मुकाबला जानमान दौलेपाड़ा वर्सेस आर्या 11 देसाई। यह चौथी टीम हमें मिल जाएगी आज। यहां पर महेंद्र बताते हुए जोली, बहुत ही बड़ा नाम, जोली ट्रॉफी 2022 का शानदार सफर, संस्करण पहला और काफी बड़ी प्रतियोगिता काफी धूमधाम से खेली जा रही है। नौ की शुरुआत, गेंदबाजी में तब्दीली। कौन है? सुमित गेंदबाजी में आते हुए बल्लेबाज फ्रंट फुट पर गए थे। उनका इरादा था कि स्ट्राइक को, संदेश को लाया जाए, ये उनकी तमन्ना थी। डॉट गेंद की समाप्ति। हर एक बल्लेबाज पहले गेंद डॉट खेल रहे हैं, उसके बाद अपने जलवे काम कर रहे हैं। टीम का स्कोर 14 रन। स्ट्राइकर पर बल्लेबाज इस समय मैडम में बताते हुए प्रतीक। प्रतीक ने अच्छी बल्लेबाजी के लिए माने जाते प्रतीक। इस बीच यह प्रतीक के लिए गेंद, चेंज ऑफ पेस एंड दिस इज अ गुड फिनिश, दिस इज अ गुड फिनिश एंड कन्वेंस नहीं, अभी तक नहीं फिनिश नहीं हुआ है। इससे लगा कि दिस इज अ गुड फिनिश, हमने कहा था, लेकिन फिनिश नहीं हुआ मुकाबला। 1 रन जरूर मिलेगा। टीम का स्कोर 15 और जीत के लिए 2 रन की आवश्यकता। दौलेपाड़ा टीम टॉस जीतने के बाद उनका फैसला अब तक आना बेहद जरूरी है। यस, गेंदबाज करने का फैसला किया। आर्या 11 देसाई आपको मैदान के अंदर प्रस्थान कर रहे थे। जैसे मुकाबला समाप्त होता है आपको अंदर जाना है। एज सुन एज द मैच विल बी फिनिश यू हैव टू गो इनसाइड इमीडिएटली नाउ। और इसी के साथ आप गुड फिनिश, दिस इज अ गुड फिनिश एंड ब्रिलियंट फिनिश, कन्विंसिंग विक्ट्री फॉर
the Hivli team. And the Hivli team goes to Super 4th. Hardly congratulations.